सावडी, सोलापूर जिल्ह्यातलं टंचाईग्रस्त गाव. पाण्यासाठी वणवण पाचवीलाच पुजलेली. मात्र वर्षानुवर्ष जाणवत असलेली पाणी टंचाई दूर सारण्याचा गावचे तलाठी श्याम वालेकरांनी निर्णय घेतला आणि गावकऱ्यांना विश्वासात घेऊन गाव दुष्काळमुक्त करायचा निर्धार केला. आणि मग सुरू झाली दुष्काळाशी 2 हात करण्याची लढाई. पंढरपुरात 10 लाख खर्च करून मठ बांधण्याऐवजी गावातला ओढा खोलीकरणासाठी तो पैसा वापरात आणला तर गावच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटेल हे पटवून दिलं. रावसाहेबांनी आणि एक प्रथम मीटिंग घेऊन मुहूर्तमेढ आपण रोवून आमच्या ओढा खोलीकरणाच्या कामास सुरुवात केली. असंख्य अडचणी आल्या. त्या अडचणींना सर्व सामोरं जाऊन ओढ्यामध्ये कॉम्प्रोमाइज कसल्या प्रकारचं कॉम्प्रोमाइज न करता 60 फूट रुंदी, 10 ते 12 फूट खोली आणि तब्बल 11 किलोमीटर लांबी पैकी 10 किलोमीटर काम आम्ही पूर्णत्वास नेलेलं आहे. लोकसहभागातून ओढ्याच्या दोन्ही बाजूची अतिक्रमणं काढली. जवळपास 11 किलोमीटरच्या ओढ्याचं खोलीकरण आणि रुंदीकरण केलं. आता या ओढ्याला नदीचं स्वरूप आलंय. त्यात काही ठिकाणी पाणीही लागलंय. या तलाठी भाऊसाहेबांनी एक कामाचं आम्हाला नियोजन करून दिल्यावर त्यांनी त्याचं पूर्ण राबवायला सुरुवात केली. लोकांनी त्यांना सहभाग केला आणि त्या सहभागातून आम्हाला त्यांनी काम पूर्ण करून दिलं. आम्हाला आमच्या जमिनीला पाणी मिळेल आणि पिण्याला बी मिळेल अशी आमची अपेक्षा पूर्ण झाली. सावडी गावाचा 11 किलोमीटरचा वाडा हा पूर्ण लोकसहभागातून झाला असून तो उल्लेखनीय काम आहे. ते तहसीलदार पवारसाहेब आणि तलाठी भाऊसाहेब श्याम वालेकर यांच्या निर्देशकाने झाला असून तो वाडा अतिशय खूप मोठा असून ते शेतकऱ्याला त्याचा खूप फायदा होणार आहे. लोकसहभागातून पाण्याची चळवळ उभी करताना सावडीच्या गावकऱ्यांनी शासनाकडून 1 रुपयाचीही मदत घेतलेली नाही. प्रत्येक गावकऱ्यानं आपलं या कामासाठी योगदान दिलंय. गावकऱ्यांनी लोकसहभाग घेऊन आणि स्वतःहून लोकवर्गणी करून या ठिकाणी साधारणतः 30 लाख रुपयाचं लोकवर्गणी एकत्रित करून जलयुक्त शिवार अंतर्गत 11 किलोमीटर ओढा खोलीकरणाचं काम हाती घेतलेलं आहे. आणि ह्यामुळं ह्या भागातल्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न, शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सुटण्यास म्हणजे खूप मोठं सहकार्य येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. ग्रामस्थांच्या या प्रयत्नामुळे सावडी गावचा चेहरा मोहरा बदलेल यात शंकाच नाही. जावेद मुलाणी, झी मीडिया, सावडी, करमाळा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.